मला सावलीने दिले लोटुनी, मला सावलीने दिले लोटुनी, उन्हाचे कवडसे तरू लागले, उन्हाचे कवडसे तरू लागले. दीवान खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. प्रसिद्ध होणे प्रयास नाही, म्हणून जगणे उदास नाही. मित्रांनो, मराठी कवयित्री, मराठी गझलकारा प्रज्ञा कुलकर्णी यांची उत्तम आणि मोहक मराठी शायरी आज आपण या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके बेहतरीन अशार. प्रज्ञा कुलकर्णी, इनका ताल्लुक महाराष्ट्र के वसमत इलाके से है. पिछले कुछ वर्षों से प्रज्ञा कुलकर्णी बहुत अच्छी कविताएं और गज़लें, मराठी गज़लें कह रही हैं. प्रज्ञा कुलकर्णी पर रादनी इस तखल्लुस के साथ कविता और शायरी करती हैं. प्रज्ञा कुलकर्णी का एक काव्य संग्रह है जो मंजर आम पर शाया है, जिसका नाम है शब्द रादनी. आज हम प्रज्ञा कुलकर्णी रादनी की गझल की शायरी पर और उनके शेरों पर बात करेंगे. तर मित्रांनो, नजर टाकूया प्रज्ञा कुलकर्णी यांच्या काही गझलच्या निवडक शेरांवर. मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला प्रज्ञा कुलकर्णी यांच्या एका गझलचे 3-4 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. अस्तित्व फार मोठे प्रेमा तुझे जरी, अस्तित्व फार मोठे प्रेमा तुझे जरी, अचपळ मना बरोबर नाही बरोबरी. आणि हे बघा, रात्री, हा शेर बघा. रात्रीस काजव्यांची भरली कशी सभा, रात्रीस काजव्यांची भरली कशी सभा, सूर्यास लोटण्याला केली म्हणे दरी, सूर्यास लोटण्याला केली म्हणे दरी. एक कॉन्स्पिरसी, एक षडयंत्र, एक मंजर कशी हे तुम्हाला या शेअरमध्ये दिसून येते. आणि आता हा पुढचा शेअर बघा. याच गझलच्या एक कंटेम्पररी आणि सोशल आस्पेक्ट वर हा एक शेर आहे, म्हणजे सामाजिक विषमतेवर प्रहार केलेला दिसतो या शेअरमध्ये. तो शेर बघा. वाडा विकून पैसा वाटून घेतला, वाडा विकून पैसा वाटून घेतला, सोडून मात्र गेली नात्यास पायरी, सोडून मात्र गेली नात्यास पायरी. आणि हा पुढच्या शेर बघा याच गझलच्या. सोन्यामुळे तनाची किंमत वधारते, सोन्यामुळे तनाची किंमत वधारते, शब्दात धन मिळाले रादनीस या घरी, शब्दात धन मिळाले रादनीस या घरी. आणि आता प्रज्ञाचे हे 3 शेर बघा एका गझलचे. कसे तल्लख म्हणावे सांग बुद्धीला, कसे तल्लख म्हणावे सांग बुद्धीला, जिथे जागाच नाही मुक्त साथीला, जिथे जागाच नाही मुक्त साथीला. आणि हा शेर बघा. वनाचे जीव वावरतात पायाने, वनाचे जीव वावरतात पायाने, तुम्हाला लागते वाहन सफारीला, तुम्हाला लागते वाहन सफारीला. आणि हा शेर बघा याच गझलच्या. गुलाबासारखी ठेवायची वृत्ती, गुलाबासारखी ठेवायची वृत्ती, सहन करतोस काट्याच्या जमातीला. एक सुंदर मेसेज या शेअरमध्ये दडलेला दिसतो प्रज्ञा कुलकर्णी यांच्या. आता प्रज्ञा कुलकर्णी यांच्या एका गझलचे हे 3-4 शेर बघा एका गझलचे. मशागत मनाची करू लागले, गरुड पंख हे मन धरू लागले, गरुड पंख हे मन धरू लागले. आणि अशा बघा. मला सावलीने दिले लोटुनी,
मला सावलीने दिले लोटुनी, पुन्हाचे कवडसे तरू लागले, पुन्हाचे कवडसे तरू लागले. आणि हा शेर बघा, समाधीस्थ खिडकी मिळाली मला, समाधीस्थ खिडकी मिळाली मला, चिदानंद जग वावरू लागले, चिदानंद जग वावरू लागले. आणि हा एक शेर बघा याच गझलचा, समज देत गेले मना बुद्धीला, समज देत गेले मना बुद्धीला, स्वतःची स्वतः सावरू लागले, स्वतःची स्वतः सावरू लागले. आणि आता प्रज्ञा कुलकर्णीचा हा एक शेर बघा, या उराच्या आत होती रापलेली जीर्ण व्याधी, या उराच्या आत होती रापलेली जीर्ण व्याधी, मात्र एका गोड शब्दाने बहर आला मनाला, मात्र एका गोड शब्दाने बहर आला मनाला. आणि आता हा एक सुंदर शेर बघा प्रज्ञा कुलकर्णींचा, धोक्याच्या महालात विखुरली स्वप्ने, धोक्याच्या महालात विखुरली स्वप्ने, पुन्हा जन्म घेण्यास मातीत मुरली, पुन्हा जन्म घेण्यास मातीत मुरली. आणि आता प्रज्ञा कुलकर्णी यांचा हा एक सुंदर शेर बघा, नव्या वहीच्या पानावरती कशी पसरली शाई, नव्या वहीच्या पानावरती कशी पसरली शाई, वयात आली कविता की झाली शब्दांना घाई, वयात आली कविता की झाली शब्दांना घाई. युगांचे पेलुनी ओझे कली वादात आहे, युगांचे पेलुनी ओझे कली वादात आहे, मनुष्या पिंड तर स्वार्थी तुझ्या माझ्यात आहे, मनुष्या पिंड तर स्वार्थी तुझ्या माझ्यात आहे. बहुतांश समाजाची मानसिकता या शेअरमध्ये व्यक्त केलेली दिसते. आणि आता मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी प्रज्ञा कुलकर्णी राधनी यांचा हा एक उत्तम शेर तुमच्या समोर मी पेश करतो. तो बघा, शेवटी इंधन दिव्यालाही कमी पडणार असते, शेवटी इंधन दिव्यालाही कमी पडणार असते, दोष देता येत नाही वाहत्या वाऱ्यास तेव्हा, दोष देता येत नाही वाहत्या वाऱ्यास तेव्हा. तर मित्रांनो, हे होते प्रज्ञा कुलकर्णी यांच्या शायरीच्या खजिन्यातले काही निवडक शेर मी तुमच्या समोर पेश केले. तो दोस्तों, मुझे उम्मीद है प्रज्ञा कुलकर्णी मराठी शायर, इनके चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किया आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मरतबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.